आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 880336। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त बांबवडे येथे मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून बांबवडे तालुका पलूस येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। दिवसभर चाललेल्या या शिबिरात बांबवडेसह परिसरातील शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेत वैद्यकीय सल्ल्याचा लाभ घेतला। शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्त्रीरोग, बालरोग तसेच इतर विविध आजारांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला। गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले तसेच पुढील उपचारांसाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले। यावेळी प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सचिव धैर्यशील मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पलूस कडेगाव विधानसभेचे अध्यक्ष निलेश येसुगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सारंग माने, पलूस नगर परिषद नगरसेवक धनाजी कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा परिषद सदस्य कपिल गायकवाड, प्रकाश पाटील, स्वानंद पाटील तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणी, उपचाराचा लाभ मिळाला। भविष्यातही अशाच लोकाभिमुख आणि समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व वैद्यकीय तज्ज्ञ, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि लाभार्थी नागरिकांचे आयोजकांनी मनपूर्वक आभार मानले।